खरीप हंगामात सातत्याने अकाली पाऊस सुरू राहिल्याने सोयाबीन, मूग, ज्वारी तसंच उडीद ही पिकं शेतकऱ्यांच्या हातातून गेली। त्यांनी रब्बी हंगामातील हरभरा, गहू या वाणाची पेरणी केली असून यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांनी हरभरा व गव्हाची सोंगणी करून शेतातच गंजा उभारल्या आहेत। रविवारी अचानक सोसाट्याच्या वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने उघड्यावर असलेल्या हरभऱ्याच्या पिकाचं प्रचंड नुकसान झाल्यातच जमा आहे। हरभरा काळा पडण्याची धास्ती निर्माण झाली आहे। त्याचबरोबर वेचणीला आलेला कापूस पार भिजून गेला आहे। तूर, गहू व कांदा ही पिके भिजल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना आणखी एका आसमानी संकटाचा सामना करावा लागलाय। यावर्षीची शेती मशागत, बियाणे खरेदी, आंतर मशागतीचे कामं व पेरणी या कामासाठी केलेला वारेमाप खर्च देखील भरून निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। अकाली पावसाचा 3 तालुक्यांना सर्वाधिक फटका बसलाय। बाळापूर तालुक्यातील बोरगाव, वैराळे, सोनाळा परिसरात जोरदार पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, तूर पिकाची सोंगणी करून ठेवली, मात्र पावसामुळे तूर, हरभरा, वेचणीला आलेला कापूस, पातूर तालुक्यातील विवरा, सुकळी, अंबाशी शेतशिवारात पिकांचे तर कोठारी, आस्टूल, खानापूर परिसरात संत्रा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बार्शी टाकळी तालुका, पिंजर, चोहोगाव, धामणदरी, जामवसू, कोथळी, खडकी, मांडोली, किनखेड आदी विविध गावांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। पातूर शहरात शनिवारी दुपारी 3:30 वाजता मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली। अर्धा तास पडलेल्या पावसासोबत छोट्या आकाराच्या गाराही पडल्या। या वादळी पावसामुळे बागायती, जिरायती, आमराई या भागात असलेल्या फुलोर धरलेला आंबा, गहू, लिंबू व कांदा या पिकांचं थोड्याफार प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।